बघा, 20 वर्षापूर्वी अमित व दजेश यांच्या वयाचं गुणोत्तर 1:5 होतं. 20 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 5:9 होईल. तर अमित व दजेश यांच्या वयातील अंतर किती? वयवारी या घटकावर आधारित हा प्रश्न आहे लेकरांनो. अशा पद्धतीचे बरेच प्रश्न अभ्यासण्यासाठी लेकरांनो माझ्या चॅनलवर स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी उपलब्ध आहेत. आता हे सगळं कशासाठी? तर गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं, त्यांच्या शंका निरसित करण्याचं काम अक्सर करत राहतील. पुढे चला. 20 वर्षापूर्वी अमित दजेश यांच्या वयाचं गुणोत्तर 1:5. 1:5 मात्र कधीचं? हे 20 वर्षापूर्वीचं वयाचं काय हो गुणोत्तर. प्रत्यक्षात 20 वर्षापूर्वीची त्यांची वय काढण्यासाठी चलपद x वापरायचं. हे झालं 20 वर्षापूर्वीचं. प्रश्न मनाशी असा करा की त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर काय बाबा? त्याकरता या वरील गुणोत्तरामध्ये 20 इथंसुद्धा आणि 20 इथंसुद्धा आम्हाला ॲड करावे लागतात. आजच्या वयाचं त्यांच्या गुणोत्तर जर काढायचं असेल तर प्रश्नामध्ये 20 वर्षानंतर त्यांच्या वयामध्ये होणारं गुणोत्तर दर्शवलं 5:9. 20 वर्षानंतर म्हणून इथे एक प्रश्न मनाशी की 20 वर्षानंतरचं त्यांच्या वयाचं समीकरण स्वरूप गुणोत्तर काय? त्यासाठी या गुणोत्तरात परत 20 मिळवा. म्हणजे इथं 20 आहेत त्याच्यामध्ये 20 मिळवा 40. इथं 5x अधिक इथंसुद्धा 40 होते. म्हणजे 20 वर्षानंतरची त्यांची ही समीकरण स्वरूप वय आम्हाला सापडतात. अनुक्रमे अमित 1x अधिक 40, दजेश 5x अधिक 40. आता हा अमित आणि हा दजेश इथं मांडा. आता या अमितचं 20 वर्षानंतरचं समीकरण स्वरूप वय आहे 1x अधिक 40, दजेशचं 5x अधिक 40. 20 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर व्हायला लागलं लेकरांनो 5:9. हे असं भागीला स्वरूपात मांडणं म्हणजेच गुणोत्तर स्वरूपात मांडणं होय. ही गोष्ट इथं प्राकर्षानं लक्षात ठेवा. एखादी गोष्ट 1:2, 1/2 या दोन्ही पद्धतीनं मांडणं म्हणजे हे एकच आहे हे तुमच्या लक्षात येण्यासाठी. मग आता इथं काय करायचं? त्रैराशिक पद्धतीनं तिरप्या गुणाकारानं सोडवण करत असताना 9चा या पदासोबत 5चा या पदासोबत त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार. 9चा गुणाकार 1x अधिक 40 सोबत, या 5चा गुणाकार 5x अधिक 40 सोबत. हे सगळं तुम्ही सराव करा, दररोज सराव करा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सहज हस्तगत होतील. आता 9 कंसातील पदाला 5 कंसातील पदाला गुणिला म्हणजे 9×1 9x आणि 9 गुणिला 40 काय? तर हा गुणाकार 360. 9×4 36 त्यावर 0. 5×5 25x अधिक 5 गुणिला 40 200. सर आता या 360 कडे येताना अर्थात 200 वजा स्वरूपात, 25x कडे जाताना 9x का वजा स्वरूपात मांडायचे? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, गुणिला असेल भागीला, भागीला असेल गुणिला, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते. सर पुढे चला. पण ही वजाबाकी 160, तर ही 16x. या 160 कडे येताना 16 भागीला आणि हा भाग गेला सर 10. या xची व्हॅल्यू 10 आली. आम्हाला विचारलं की अमित आणि दजेश यांच्या वयातील अंतर. आजची वय बरं का, यांच्या वयातील अंतर म्हणजे त्यांची आजची वय शोधा. हा आहे अमित लेकरांनो आणि हा आहे दजेश. यांची आजची वय काय आहे? 1x अधिक 20 आणि याचा आहे 5x आणि अधिक 20. या त्यांच्या आजच्या समीकरण स्वरूप वयामध्ये एक्सची मिळालेली किंमत मांडा.
1 गुणिला x म्हणजे 1 सोबत x गुणिला xची किंमत 10 अधिक 20, 10 1 10 अधिक 20, 30 वर्षाचा हा आहे अमित. आणि 5 सोबत x गुणिला xची व्हॅल्यू 10 अधिक 20 आहे. 10 आणि 5 50 अधिक 20 करा म्हणजे 70 वर्षाचा हा आहे दजेस. 70 वर्षाचा दजेस आहे. आम्हाला त्यांच्या वयातील काय विचारलं? अंतर म्हणजे काय तर फरक. अंतर विचारलं. अंतर म्हणजे फरक. याचा अर्थ 70मधून 30 वजा करा, 40 वर्ष. हे या तुमच्या अमित व दजेश यांच्या वयातील अंतर किती आहे तर 40 वर्षाचं. त्या दोघांच्या वयातील फरक किती आहे? 40 वर्षाचा. अमित आहे 30 वर्षाचा, दजेश आहे 70 वर्षाचा. दोघांच्या वयातील अंतर किती सर तर 40 वर्ष. अंतर म्हणजेच फरक असतो आणि फरक म्हणजेच वजाबाकी. दोघांच्या वयाची ही वजाबाकी केली असता प्राप्त होणारं उत्तर 40 वर्ष. दोघांच्या वयातील अंतर 40 वर्ष. ओके. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.